नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं अमोल पालकर इन्स्टिट्यूट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. यामध्ये आपण केमिस्ट्रीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक अभ्यासणार आहोत. त्याचं नाव आहे केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन हा टॉपिक सर्वांना जरा अवघड वाटतो, ओके. पण आता आपण अगदी सोप्या पद्धतीने हा टॉपिक अभ्यासणार आहोत. बघा, केमिकल रिएक्शन यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? रासायनिक अभिक्रिया. आपण आता डायरेक्ट सुरुवात करणार आहोत, काही टाइमपास न करता. तर सर्वांनी एकदा आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून द्यायचं आहे. हाऊ टू डिफाईन केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शनला आपण कसं डिफाईन करू शकतो? बघा, केमिस्ट्रीमध्ये खूप साऱ्या प्रकारच्या केमिकल रिएक्शन दिलेले आहेत. आता आपण एक जनरल रिएक्शन घेऊ, ओके. कोणती जनरल रिएक्शन घेऊ? तर बघा, A प्लस B इट गिव्स AB. काही सबस्टन्स आहेत ते रिएक्ट झाले आणि तिथे काही सबस्टन्स फॉर्म झाले. तर बघा, केमिकल रिएक्शन म्हणजे काय असतं? इन विच न्यू सबस्टन्स इज फॉर्म. तिथे न्यू सबस्टन्स फॉर्म होईल विथ न्यू प्रॉपर्टीज. ए आणि बी ची इथे रिएक्शन झाली आणि दोघं कंबाईन झाले. कंबाईन झाल्यानंतर इथे एक नवीन सबस्टन्स फॉर्म झाला AB विथ डिफरंट ऑर न्यू प्रॉपर्टी. त्याला आपण केमिकल रिएक्शन म्हणू शकतो. बघा, AB ची आणि ह्या AB ची प्रॉपर्टीज ह्या डिफरंट असणार आहे, ओके. तर केमिकल रिएक्शन अशा प्रकारे आपण डिफाईन करू शकतो. केमिकल रिएक्शन शिकण्यासाठी आपल्याला काही बेसिक टर्म्स माहिती असणे गरजेचे आहे. कोणत्या टर्म्स? बघा, फर्स्ट आहे रिएक्टंट. यालाच म्हणतात अभिक्रियाकारकी. तर बघा, रिएक्टंट म्हणजे काय असतं? सो दिस सबस्टन्स टेक पार्ट इन केमिकल रिएक्शन. म्हणजेच असे सबस्टन्स आहेत जे केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतील, सहभागी होतील, त्यांना आपण रिएक्टंट असं म्हणू शकतो. तर बघा, ही केमिकल रिएक्शन्स ऑलरेडी इथे लिहिली आहे. तर ए आणि बी हे रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होत आहे, सहभागी होत आहे, तर त्याला आपण रिएक्टंट म्हणू शकतो का? येस, दिस टू आर द रिएक्टंट. What is reactant? Because they take part in chemical reaction. That's why it is called as reactant. आणि रिएक्टंट हे नेहमी एरोच्या डाव्या बाजूला लिहिले जातात. कोणत्या बाजूला लिहितात? डाव्या बाजूला, ओके. त्या सबस्टन्सला आपण रिएक्टंट असं म्हणू शकतो. इट इज क्लिअर? तर चला आता नेक्स्ट बघूया. प्रोडक्ट. त्याला मराठीमध्ये म्हणतात उत्पादिते. तर बघा, प्रोडक्ट कोणते सबस्टन्स असतात? न्यू सबस्टन्स इज फॉर्म. द रिएक्शन इन विच न्यू सबस्टन्स इज फॉर्म इट इज कॉल्ड एज प्रोडक्ट. ही रिएक्शन आहे. ए ची आणि बी ची रिएक्शन होत आहे, ते कंबाईन होत आहे आणि तिथे एक नवीन सबस्टन्स दॅट इज AB हा फॉर्म होत आहे. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज प्रोडक्ट. ह्याला आपण प्रोडक्ट म्हणू शकतो, ओके. हा प्रोडक्ट आहे कारण तो एक नवीन सबस्टन्स तिथे फॉर्म झालेला आहे आणि तो नेहमी एरोच्या उजव्या बाजूला लिहितात, ओके. प्रोडक्ट नेहमी एरोच्या उजव्या बाजूने लिहिले जातात. नेक्स्ट टर्म आहे कॅटलिस्ट. कोणती टर्म आहे? कॅटलिस्ट. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कॅटलिस्ट? काय महत्व आहे कॅटलिस्टचं? बघा, जर एखादी रिएक्शन कमी स्पीडने होत असेल तर त्या रिएक्शनला स्पीड अप करण्यासाठी, ती फास्ट करण्यासाठी आपण तिथे कॅटलिस्टचा यूज करत असतो, ओके. इट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कॅटलिस्ट. तर बघा, कॅटलिस्ट हे कुठे लिहिलं जातं? तर कॅटलिस्ट आपण जोही कॅटलिस्ट घेऊ त्याचं नाव हे एरोच्या वरती लिहिलं जातं, ओके. रिएक्शन मध्ये त्या एरोच्या वरती लिहिलं जातं. इट इज द इम्पॉर्टन्स ऑफ कॅटलिस्ट. तर हे लक्षात आलं सर्वांच्या? रिएक्टंट, व्हॉट इज मीन बाय रिएक्टंट, देन प्रोडक्ट अँड कॅटलिस्ट. चला समोर बघूया. बघा, काही रिएक्शन बॅलन्स असतात तर काही रिएक्शन हे आपल्याला बॅलन्स कराव्या लागतात, त्या ऑलरेडी बॅलन्स नसतात. तर बॅलन्स रिएक्शन हे कशा पद्धतीने करतात? तर या रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी काही रूल आहे. तर आता एक एक्झाम्पल घेऊन आपण ती रिएक्शन बॅलन्स करूया. बघा, एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम रिएक्ट विथ ऑक्सिजन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ मॅग्नेशियम? So Mg, it is formula of magnesium. It is react with oxygen. ऑक्सिजनला आपण असं लिहू शकतो का? O. सो इट इज रॉंग. आपण ऑक्सिजनला फक्त O लिहू शकत नाही. ऍटमॉस्फिअर मध्ये तो डायटॉमिक फॉर्म मध्ये प्रेझेंट असतो, त्यामुळे आपल्याला त्याला O2 लिहावं लागतं, ओके. Mg, that is magnesium react with oxygen, it gives MgO. मॅग्नेशियम ऑक्साइड इथे
form होईल. Now you tell me this reaction is balanced or not? So this reaction is नॉट बॅलन्स. ही रिएक्शन बॅलन्स नाहीये. आता हिला आपल्याला बॅलन्स करायचं आहे, तर कोणता रूल आहे ही रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी? तर बघा, इट इज रिएक्टंट साइड. ही रिएक्टंट साइड आहे. ओके, सर्वांना आता माहिती आहे. आणि ही प्रोडक्ट साइड आहे. ओके, तर बघा, सर्वप्रथम काय करायचंय आपल्याला, रिएक्टंट साइडला जेवढेही एलिमेंट्स प्रेझेंट असतील त्या एलिमेंट्सचे ऍटम काउंट करून घ्यायचे आहे. तर इथे कोणकोणते एलिमेंट्स दिसत आहे आपल्याला? टोटल 2 एलिमेंट्स आर देअर, विच वन इज मॅग्नेशियम and second is oxygen. Now tell me how many atoms are present in reactant side? मॅग्नेशियम चे किती atoms present आहेत? 1. ऑक्सिजन चे 2. ओके, नाउ प्रोडक्ट साइड. Again same 2 elements is there, one is magnesium and second is oxygen. Okay, Mg and O. So how many atoms are there? Magnesium 1 and oxygen is also 1. So this reaction is not balanced. तर आता हिला आपल्याला बॅलन्स करायचं आहे. बघा, इथे ऑक्सिजन 2 आहे, इथे ऑक्सिजन 1च आहे. तर सर्वप्रथम आपण ऑक्सिजन बॅलन्स करणार आहोत, त्याला ट्वाइस करणार आहोत. आता इथे ऑक्सिजन बॅलन्स झाले, ऑक्सिजन तर आता आपण बॅलन्स केले, बट मॅग्नेशियम बॅलन्स नाही येत. आता इथे 2 आहे आणि इथे 1च आहे. तर आता आपल्याला मॅग्नेशियमला सुद्धा बॅलन्स करायचं आहे, त्यासाठी आपण इथे ट्वाइस मॅग्नेशियम लिहिणार आहोत. नाउ दिस रिएक्शन इज बॅलन्स. तर अशा प्रकारे आपण कोणत्याही केमिकल रिएक्शन्स या बॅलन्स करू शकतो. सर्वांच्या हे लक्षात आलं? तर चला आता नेक्स्ट बघूया. बघा, आता आपण केमिकल रिएक्शनचे टाइप्स बघणार आहोत. केमिकल रिएक्शन्स या खूप साऱ्या टाइप्सच्या आहेत, बट बेसिकली केमिकल रिएक्शन इज ऑफ 4 टाइप्स. विच 4 टाइप्स? फर्स्ट इज कॉम्बिनेशन रिएक्शन, सेकंड इज डिकम्पोजिशन रिएक्शन, डिस्प्लेसमेंट रिएक्शन अँड डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. वन बाय वन आता आपण त्याचा स्टडी करणार आहोत. बघा, फर्स्ट आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. कोणती रिएक्शन? कॉम्बिनेशन रिएक्शन. बघा, कॉम्बिनेशन रिएक्शन मध्ये आपल्याला इथेच मीनिंग दिसत आहे, एक वर्ड दिसत आहे, कंबाईन इज देअर. काय अर्थ होतो कंबाईनचा? जोडणे, कंबाईन होणे. तर बघा, आपण कसं डिफाइन करू शकतो कॉम्बिनेशन रिएक्शनला? when 2 or more substances are combined together and formation of one single product, it is called as combination reaction. तिथे 2 किंवा त्यापेक्षा जास्त सबस्टन्स हे कंबाईन होतील, रिएक्ट होतील आणि त्याच्यापासून फक्त एक सिंगल प्रोडक्ट फॉर्म होईल, त्याला आपण कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणतो. बघा, 2 or more reactant combine together and फॉर्मेशन ऑफ सिंगल प्रोडक्ट. सर्वांनी लक्षात असू द्या, सिंगल प्रोडक्ट तिथे फॉर्म होईल. ओके, इट इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिएक्शन. एक जनरल एक्झाम्पल बघूया. बघा, ए रिएक्ट विथ बी, इट गिव्स AB. यू नो इट इज रिएक्टंट साइड अँड इट इज प्रोडक्ट साइड. बघा, इथे किती रिएक्टंट दिसत आहेत? 2. आणि इथे एक सिंगल प्रोडक्ट फॉर्म झालेला दिसत आहे. तर अशा प्रकारे आता आपण याचे एक्झाम्पल्स बघूया. ओके, सर्वांनी लक्ष असू द्या. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे अमोनिया. इट इज फॉर्म्युला ऑफ अमोनिया NH3. दिस अमोनिया रिएक्ट विथ HCl, हायड्रोक्लोरिक ऍसिड. यू नो इट इज artificial acid. Why it is artificial acid? Because it is prepared in laboratory. Okay, so ammonia react with acid, it gives NH4Cl. इथे एक सबस्टन्स फॉर्म झालेला आहे, त्याचं नाव आहे अमोनियम क्लोराइड. काय नाव आहे? अमोनियम क्लोराइड. ओके, तर बघा, ही रिएक्शन बॅलन्स आहे का? एक नायट्रोजन, इथे सुद्धा एक नायट्रोजन आहे. देन हाउ मेनी हायड्रोजन atom is there? So total 4 hydrogen atoms are present in reactant side. Now product side, again 4 hydrogen atom. Then chlorine 1 and chlorine 1. This reaction is balanced chemical reaction. So it is example of combination reaction. Why it is example of combination reaction? Because these two substances or two reactants are combined together and formation of this one single product. Okay, that's why it is combination reaction. Second example, magnesium react with जे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. ओके, ऑक्सिजन, इट गिव्स MgO.
मॅग्नेशियम ऑक्साईड. ही बॅलन्स नाहीये, आता आपल्याला हिला बॅलन्स करायचं आहे. ट्वाइस MgO, O, 2O, 2O, then again 2 Mg चे ॲटम, अगेन 2 मॅग्नेशियम इज देअर. ओके, नाव इट इज बॅलन्स. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया कॉम्बिनेशन रिएक्शनचं. बघा, कॅल्शियम ऑक्साईड रिएक्ट विथ वॉटर. वॉटर सोबत आपण कॅल्शियम ऑक्साईडची रिएक्शन करणार आहोत. काय फॉर्म होईल इथे बघा, कॅल्शियम हायड्रॉक्साइड इज फॉर्म CaOH/2. काय आहे CaOH/2, कॅल्शियम हायड्रॉक्साइड. So it is also a type of combination reaction because two substances are combined together and formation of this one single product. Again इथे heat release होत आहे. ओके, काय होत आहे, रिलीज. बघा, जेव्हा एखादी रिएक्शन होते आणि त्या रिएक्शन मध्ये जर हीट रिलीज होत असेल तर त्या रिएक्शनला आपण कोणत्या प्रकारची रिएक्शन म्हणतो, तर त्याला आपण एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणत असतो. ओके, अशा सर्व रिएक्शन ज्यामध्ये हीट रिलीज होत आहे त्या सर्व रिएक्शन या एक्झोथर्मिक प्रकारच्या असतात. ओके, सर्वांनी लक्षात असू द्या. एक्झोथर्मिक, व्हॉट इज मीन बाय एक्झोथर्मिक? एक्झोथर्मिक रिएक्शन म्हणजे हीट रिलीज होणे, हीट बाहेर सोडणे. बघा, एक्झो मीन्स बाहेर सोडणे आणि थर्म मीन्स हीट, इथेच त्याचा अर्थ आहे. ओके, सो इट इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिएक्शन. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. बघा, आयन Fe, it is symbol of iron. This ion is react with sulfur, it gives FeS, आयन सल्फाइड. याचं नाव काय आहे, सर्वांनी नाव सुद्धा लक्षात असू द्या. ओके, आयन सल्फाइड. सो इट इज एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन रिएक्शन. हे सुद्धा कॉम्बिनेशन रिएक्शनचं एक्झाम्पल आहे. बट इट इज विच टाइप ऑफ रिएक्शन? बघा, जेव्हा आयन सल्फर सोबत रिएक्ट होत असतो तेव्हा आपण त्याला एनर्जी देत असतो. बघा, इथे ट्रायंगल दिसत आहे तुम्हाला ॲरोच्या वरती. तर या ट्रायंगलचा अर्थ काय होतो, आपण ही रिएक्शन होत असताना त्याला एनर्जी, हीट अप्लाय करत आहोत, त्याला हीट देत आहोत. तर इट इज अ टाइप ऑफ एंडोथर्मिक रिएक्शन. ओके, ही कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे, एंडोथर्मिक. का एंडोथर्मिक प्रकारची आहे, कारण ते हीट ऍब्झॉर्ब करत आहेत. दॅट्स व्हाय इट इज टाइप ऑफ एंडोथर्मिक रिएक्शन. सर्वांनी या दोन शब्दांचे अर्थ लक्षात असू द्या, एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक. सो दिस ऑल आर द एक्झाम्पल्स ऑफ कॉम्बिनेशन रिएक्शन. सर्वांना लक्षात आलं व्हॉट इज मीन बाय कॉम्बिनेशन रिएक्शन? अशी रिएक्शन ज्यामध्ये टू ऑर मोर सबस्टन्स हे कंबाईन होतील अँड फॉर्मेशन ऑफ ओनली वन सिंगल प्रोडक्ट. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज कॉम्बिनेशन रिएक्शन. हा झाला पहिला टाइप. ओके, आता आपण बघूया दुसरा टाइप. दुसरा कोणता टाइप आहे रिएक्शनचा? डिकम्पोजिशन रिएक्शन. ओके, बघा, सेकंड आहे डिकम्पोजिशन रिएक्शन. व्हॉट इज मीन बाय डिकम्पोजिशन रिएक्शन? आपण कॉम्बिनेशन रिएक्शन बघितली, तर जी डिकम्पोजिशन रिएक्शन आहे एक्झॅक्टली अपोजिट टू कॉम्बिनेशन रिएक्शन. बघा, या रिएक्शन मध्ये काय होईल, तिथे एक सिंगल रिएक्टंट असेल. दिस रिएक्टंट इज ब्रेक डाउन अँड फॉर्मेशन ऑफ टू ऑर मोर प्रोडक्ट्स. बघा, आपण एक जनरल रिएक्शन बघूया आता याची. AB, it gives A+B. You know it is रिएक्टंट साइड. ॲरोच्या डाव्या साइड, ही डावी साइड कोणती असते, ही रिएक्टंट साइड असते. आणि ॲरोच्या समोरील जी उजवी साइड असते ही कोणती असते, ही प्रोडक्ट साइड असते. ओके, तर बघा, डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे काय असतं, सिंगल प्रोडक्ट, सॉरी नॉट सिंगल प्रोडक्ट, सिंगल रिएक्टंट is break down and formation of two or more substances that is called as product. त्या रिएक्शनला आपण डिकम्पोजिशन रिएक्शन असे म्हणत असतो. तर आता आपण याचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे ट्वाइस AgBr, सिल्वर ब्रोमाइड. आता सिल्वर ब्रोमाइड हा ब्रेकडाऊन होणार आहे आणि याच्यापासून दोन प्रोडक्ट फॉर्म होणार आहे. तर बघा, कोणते दोन प्रोडक्ट फॉर्म होतील इथे? एक आहे सिल्वर आणि दुसरा आहे
ब्रोमीन तर बघा ट्वाइस एजी Br2, इथे ट्वाइस एजी Br आहे ना, तर बघा 2 सिल्वर आहे, इथे सुद्धा 2 सिल्वर असतील, देन 2 ब्रोमीन, इथे सुद्धा 2 ब्रोमीन असतील. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया बघा, कॅल्शियम कार्बोनेट, इट इज ऑल्सो कॉल्ड लाइमस्टोन. कॅल्शियम कार्बोनेट सुद्धा ब्रेकडाऊन होईल आणि याचे 2 प्रोडक्ट ते फॉर्म होतील. तर बघा कोणते 2 प्रोडक्ट इथे फॉर्म होणार आहेत, तर एक आहे कॅल्शियम ऑक्साइड CaO and one is there CO2 कार्बन डायऑक्साइड. एक सिंगल रिएक्टंट ब्रेकडाऊन झाला आणि त्याच्यापासून इथे 2 प्रोडक्ट फॉर्म झाले. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज डिकम्पोजिशन रिएक्शन. तर हा रिएक्शनचा दुसरा टाइप आहे. सर्वांना कळाला. आता आपण थर्ड केमिकल रिएक्शन बघणार आहोत. तर बघा तिसरा टाइप कोणता आहे केमिकल रिएक्शनचा? तिसरा टाइप आहे डिस्प्लेसमेंट केमिकल रिएक्शन. विच डिस्प्लेसमेंट रिएक्शन. व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट रिएक्शन? तर बघा काही एलिमेंट्स हे मोर रिएक्टिव्ह असतात आणि काही एलिमेंट्स हे लेस रिएक्टिव्ह असतात. तर डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये काय होतं? द रिएक्शन इन विच मोर रिएक्टिव्ह एलिमेंट डिस्प्लेस द प्लेस ऑफ लेस रिएक्टिव्ह एलिमेंट. जो मोर रिएक्टिव्ह एलिमेंट असेल तो लेस रिएक्टिव्ह एलिमेंटची प्लेस घेईल, त्याला आपण डिस्प्लेसमेंट रिएक्शन म्हणतो. ओके, बघा मोर रिएक्टिव्ह एलिमेंट रिप्लेस लेस रिएक्टिव्ह एलिमेंट. ओके, लेस रिएक्टिव्ह एलिमेंट, इट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आता आपण याचं एक्झाम्पल बघूया. बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे कॉपर सल्फेट CuSO4. It is formula of copper sulfate react with zinc. इथे झिंक आहे, सो दिस झिंक इट इज मोर रिएक्टिव्ह दॅन कॉपर. हा मोर रिएक्टिव्ह आहे आणि जो कॉपर आहे हा लेस रिएक्टिव्ह आहे. दॅट्स वाय दिस झिंक रिप्लेस द प्लेस ऑफ कॉपर अँड फॉर्मेशन ऑफ ZnSO4 झिंक सल्फेट प्लस Cu. इथे झिंक सल्फेट फॉर्म होईल. ओके, it is displacement reaction. Why it is displacement reaction? Because this more reactive element replace the place of less reactive element. Again second example is there, CuSO4 copper sulfate is react with Fe ion and it gives FeSO4 ion sulfate plus Cu. Okay, these two are the examples of displacement reaction. Got it? चला नेक्स्ट टाइप बघूया. आता आपण 3 बघितले वन बाय वन. पहिला होता कॉम्बिनेशन रिएक्शन, दुसरा होता डिकम्पोजिशन, तिसरा होता डिस्प्लेसमेंट रिएक्शन आणि चौथा आहे डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. ओके, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन. तर बघा या रिएक्शन मध्ये काय होईल डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन मध्ये? तर या रिएक्शन मध्ये जे 2 रिएक्टंट असतील दे एक्सचेंज देअर आयन्स अँड टू फॉर्म न्यू प्रोडक्ट. तिथे सुद्धा 2 न्यू प्रोडक्ट्स हे फॉर्म होतील. तर बघा याचं सुद्धा आपण एक एक्झाम्पल बघूया. कोणतं एक्झाम्पल आहे? यू नो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सिल्वर? AgNO3. सो Ag it is formula of silver, then AgNO3 it is silver nitrate react with NaCl. What is mean by NaCl? NaCl it is सोडियम क्लोराइड. तर इथे काय, इथे 2 न्यू कंपाऊंड्स फॉर्म होतील. कोणते 2 न्यू कंपाऊंड्स फॉर्म होतील? तर बघा एक आहे AgCl अँड सेकंड बघा AgCl अँड सेकंड NaNO3 दॅट इज सोडियम नायट्रेट. सोडियम नायट्रेट सुद्धा इथे फॉर्म झाला. तर हे डबल डिस्प्लेसमेंटचं रिएक्शन आहे. अगेन देर आर 2 टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. विच 2 टाइप्स? बघा एक आहे ऑक्सिडेशन रिएक्शन आणि दुसरी आहे रिडक्शन रिएक्शन. यामध्येच तुम्हाला मीनिंग कळून जाईल. बघा ऑक्सिडेशन, विच वर्ड इज देअर? ऑक्सिडेशन मध्ये एक वर्ड आहे कोणता? ऑक्सिजन. इथे ऑक्सिजन आहे. तर या रिएक्शन मध्ये काय होईल? अशी रिएक्शन ज्यामध्ये ऑक्सिजन ऍड केला जाईल, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन and
रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनचं रिमूव्हल केल्या जाईल त्या केमिकल रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन केमिकल रिएक्शन म्हणू शकतो. ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजन हा ऍड केला जातो. बघा याचं एक्झाम्पल सुद्धा बघूया. Mg react with oxygen, it gives MgO. हे बॅलन्स नाहीये तर बॅलन्स करायची. बघा या रिएक्शन मध्ये ऑक्सिजन हा ऍड होत आहे आणि इथे एक कंबाईन प्रोडक्ट फॉर्म होत आहे. दॅट्स वाय इट इज टाइप ऑफ ऑक्सिडेशन रिएक्शन ऑल्सो. हे ऑक्सिडेशनचा सुद्धा प्रकार आहे. आणि नेक्स्ट आहे रिडक्शन. तर बघा ऑक्सिडेशन मध्ये ऑक्सिजन ऍड केला जाईल. सो दिस रिडक्शन इज एक्झॅक्टली अपोजिट टू ऑक्सिडेशन. यामध्ये काय होईल? ऍडिशन ऑफ हायड्रोजन अँड रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन रिमूव्ह केल्या जाईल. ओके, तर आता आपण याचं एक्झाम्पल बघूया. Cu कॉपर ऑक्साईड. कॉपर ऑक्साईड पासून इथे काय फॉर्म होईल? तर बघा इथे ऑक्सिजन हा रिमूव्ह होईल तर यामध्ये ट्वाइस Cu प्लस O2. आता हे बॅलन्स करायचं. ट्वाइस Cu इथे सुद्धा कॉपरचे 2 ऍटम आहेत, इथे सुद्धा 2 आहे, ऑक्सिजन 2 आणि ऑक्सिजन 2. तर या रिएक्शन मध्ये इथे ऑक्सिजन आहेत तर ही या रिएक्शन मध्ये कॉपर ऑक्साईड ऑक्सिजनला रिमूव्ह करत आहेत. दॅट्स वाय इट इज टाइप ऑफ रिडक्शन रिएक्शन. तर बघा या व्हिडिओमध्ये आपण रिएक्शनचे टाइप्स बघितले. सर्वप्रथम आपण केमिकल रिएक्शनला डिफाइन केलं, त्यानंतर आपण रिएक्टंट म्हणजे काय, प्रोडक्ट म्हणजे काय, कॅटॅलिस्ट म्हणजे काय हे बघितलं. नंतर आपण टाइप्स बघितले. कोणकोणते टाइप्स बघितले? तर बघा पहिला टाइप होता कॉम्बिनेशन, देन सेकंड डिकम्पोजिशन, थर्ड डिस्प्लेसमेंट रिएक्शन, फोर्थ डबल डिस्प्लेसमेंट. अगेन यामध्येच आपण एक्झोथर्मिक म्हणजे काय हे सुद्धा बघितलं. ओके, देन नेक्स्ट आपण एंडोथर्मिक सुद्धा बघितलं. देन ऑक्सिडेशन अँड लास्ट रिडक्शन. तर बघा या व्हिडिओमध्ये आपण टोटल 8 केमिकल रिएक्शन्स या बघितले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.